माननीय आर आबा पाटील सुंदर गाव स्पर्धा ग्रामपंचायत अंजनी. अवकाशातून देव पाहतो आश्चर्य भरूनी, कुणी वसवली पुण्यदायी अंजनी नगरी. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याच्या पूर्वेकडील दुष्काळी पट्ट्यातील वसलेलं एक छोटंसं गाव ते म्हणजे अंजनी. गावची लोकसंख्या 4000च्या आसपास. एक दुष्काळी गाव अशी ओळख असलेलं, परंतु गेल्या काही वर्षात पाण्याचे झालेले यशस्वी नियोजन, जलसंधारणाचे भरीव काम, त्यामुळे हिरव्यागार द्राक्षबागा आणि त्यामुळे गावचा बदललेला चेहरा मोहरा आणि पाणी फाउंडेशननं केलेलं अनोखं काम यामुळे गावाचा चेहराच बदलला. आता या गावाची ओळख समृद्ध गाव अंजनी असं होण्यास मदत झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात तर अंजनी गावाने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. तर या गावाने DYSP, PSI, प्राचार्य, डॉक्टर, इंजिनियर, वकील व अनेक खात्यात शासकीय पदावर असणारे अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक व उत्तम शेती करणारे शेतकरी, त्याचबरोबर या गावाने महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आबा पाटील यांच्यासारखा हिरा सुद्धा आपल्याच अंजनीत जन्माला घातला. यापूर्वी या गावाने ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून 2006 व 2007 या साली गावाला निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2010-11 साली महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचे तंटामुक्त गाव म्हणून 5 लाखांचे बक्षीस मिळवले. मागील वर्षी पाणी फाउंडेशनचा तालुक्यात तृतीय क्रमांक येऊन 4 लाख रुपयांचा पुरस्कार देखील प्राप्त झाला. हे सर्व गावच्या एकी आणि नेकीमुळेच शक्य झाले. असं हे आगळं वेगळं, सर्वांना आपलंसं आणि अभिमान वाटणारं गाव. या गावाने आर आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत सहभाग घेऊन अनोखी कामगिरी केली आहे. यामध्ये 100% गावकऱ्यांचा सहभाग खूप मोलाचा आणि महत्वाचा आहे. या स्पर्धेतील विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा पुढील प्रमाणे. सॅनिटेशन, स्वच्छता. अंजनी गावात 100% कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय असून ती पूर्णपणे वापरात आहेत. जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, नामदार आर आबा पाटील विद्यालय या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छता, घराची पुरेशी सुविधा असून ती पूर्णपणे वापरात आहेत. पाणी गुणवत्ता तपासणीमध्ये ग्रामपंचायत सलग 5 वर्षे हिरवी कार्ड प्राप्त केले आहेत. गावातील 100% कुटुंबांकडे वैयक्तिक नळावरील पाणी वापरतात. तसेच ग्रामपंचायत अंजनी मार्फत पाण्याचे ATM सुविधा असून सर्व लोक त्याचा वापर करतात. 70% गटारी बंदिस्त असून आणि 30% कुटुंबांकडे नांदेड पॅटर्न शोष खड्डे वापरतात. त्यामुळे गावात कुठेही डास मच्छर यांना थारा नाही आणि रोगराईचा कुठलाच प्रादुर्भाव नाही. घंटागाडीचा आणि घनकचरा व्यवस्थापनाचा निधी पूर्णपणे ग्रामपंचायत मार्फत आला आहे आणि या जमलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून खत निर्मिती करण्याचा अनोखा उपक्रम पाहायला मिळतो. गावात ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, सब पोस्ट ऑफिस, स्मशानभूमी, ग्रंथालय, क्रीडांगण, बाजार, मैदान या सर्व पायाभूत सुविधा अद्ययावत व डिजिटल आहेत. गावात नियमित लसीकरण केले जाते. 100% बाळंतपणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात होतात. अंगणवाड्यांमध्ये एकही कुपोषित बालक नाही. शाळांमध्ये गळतीचे प्रमाण 0% आहे. 100% जॉब कार्डचे वाटप देखील केले आहेत. ग्रामीण घरकुल योजनेतून 100% घरांचे काम पूर्ण झाले आहेत. सुकन्या समृद्धी योजना, महिला प्रधान बचत योजना, अटल पेन्शन योजना, जनधन योजना पूर्णपणे कार्यरत आहेत. बचत गटामध्ये 100% महिलांचा सहभाग असून ते सर्व गट अनेक योजना राबवत आहेत. प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी आहे. गावामध्ये 29 नोव्हेंबर 2018 रोजी ग्रामसभा घेऊन प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. पाण्याची टंचाई असताना गावात पाणी पुरवठा टँकरने करण्यात आला. त्याची पूर्ण वसुली झाली. पाणी पुरवठ्याची वीज बिले त्यातूनच भरली. अपंग योजना या योजनांवरील खर्च पूर्णपणे केला जातो. 2018 व 19 या साली 7 ग्रामसभा झाल्या असून महिला ग्रामसभा देखील यशस्वीपणे पार पडली. गावात मादक द्रव्य विक्रीचे दुकान नाही. फौजदारी गुन्ह्याचे प्रमाण 0.2% पेक्षा कमी आहे. गावातील प्रत्येक घरात LED बल्बचा वापर
तसेच 100% पथदिवे LED आहेत. सौर पथदिवे चौका चौकात आहेत. गावात 11 बायोगॅस संयंत्रे चालू आहेत. वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, गावात रस्ता, दुतर्फा 750 पेक्षा जास्त वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन ग्रामपंचायतीमार्फत केले जाते. गावातील गायरान, बिरोबा मंदिर, भवानी मंदिर व हायस्कूल या परिसरात 1500 पेक्षा जास्त वृक्षारोपण केले आहे. तसेच परसबाग सुधारणा करण्यात आल्या. शेततळी आच्छादन इत्यादी उपक्रम केले. लेखा संहितेनुसार 1 ते 33 नमुने संगणकीकरण केले आहेत. सेवा हमीचे सर्व दाखले संगणकीकृत करून दिले जातात. वीज बिल, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांची माहिती व्हॉट्सअपद्वारे मेसेजेसद्वारे पाठवले जातात. लोकजागृतीसाठी सर्व योजनेचे फलक लावलेले आहेत. गावची वेबसाईट तयार असून फेसबुक पेज व स्मार्ट व्हिलेज ग्रुप तयार आहेत. गावातील सर्व लोकांचे आधार कार्ड 100% पूर्ण आहेत. NIC 11 आज्ञावली अद्ययावत आहेत. एकंदरीत RR आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत अंजनी गावाने उत्तम प्रकारे भरारी घेतली आहे. हे सारे गावच्या एकीतून आणि नेकीतून घडत आहे. समृद्ध हरित गाव कामगिरीची दखल नक्कीच घेतली जाईल.